गेल्या काही दिवसापासून उन्हाचा चटका सोसणाऱ्या महाराष्ट्रासाठी हवामान खात्याने महत्त्वाची अपडेट दिली आहे. उत्तर भारतात सक्रिय झालेल्या हवामान प्रणालीमुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पुढील 2 दिवस पावसाळी वातावरण राहणार आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान तज्ज्ञाच्या अंदाजानुसार उत्तर भारतात आलेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम महाराष्ट्रावरही होत आहे. मागच्या 48 तासात पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात आणि विदर्भ, मराठवाड्यात गारपिटीसह मुसळधार पावसानं अतोनात नुकसान झालं आहे. हवामान तज्ज्ञाच्या अंदाजानुसार 20 आणि 21 मार्च हे 2 दिवस पावसाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहून पावसाच्या सरी बरसतील. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या दक्षिण महाराष्ट्रातील भागात पावसाची शक्यता नाकारता येत नाही. पुण्यात सायंकाळच्या सुमारास ढगाळ हवामान आणि पावसाच्या हलक्या सरीची शक्यता आहे. हा पाऊस 20 मार्चपर्यंत सक्रिय राहण्याची शक्यता असून 21 मार्चपासून हवामान पुन्हा कोरडे होईल. मात्र या काळात काही ठिकाणी ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. काही भागात गारपिटीची शक्यता असल्याने काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी झाकून ठेवावा असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या उत्तर भारतात जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या परिसरात एक शक्तिशाली वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाला आहे. त्याचा प्रभाव थेट मध्य भारतापर्यंत जाणवत असून अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे महाराष्ट्रात हे पावसाळी वातावरण तयार झाले आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 20 मार्चपासून देशभरातील 19 राज्यामध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी पावसाला सुरुवात होईल. वारे ताशी 70 ते 85 किलोमीटर वेगाने वाहू शकतात. उत्तर ते पूर्व आणि मध्य भारतापर्यंतच्या भागावर परिणाम करेल. शेतकऱ्यांपासून ते सामान्य लोकांपर्यंत सर्वांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. पाचगणी शहर आणि परिसरात जोरदार गारपीट झाली. गारपिटीमुळे अंतिम टप्प्यात असलेल्या स्ट्रॉबेरीचे नुकसान झाले, तर गव्हालाही पावसाचा फटका बसला आहे. जालना जिल्ह्यातल्या मंठा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. वजर, सरकटे गाव परिसरात गारपीट झाली, तर तळणी मंडळात मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे काढणीला आलेल्या रब्बी पिकांचं नुकसान झालं. जालना शहरात अवकाळी पावसासह गारपीट झाली, त्यामुळे रब्बी पिकांचं नुकसान झालं. जिल्ह्यात 2 दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. धुळे जिल्ह्यातील अनेक भागांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोडपून काढलं. गारपिटीचा सर्वाधिक फटका साक्री तालुक्यातील कासारे, पेरेजपूर परिसराला बसला. पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान झालं. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.